हालेलुया. आपण सर्वजण देवाला धन्यवाद देऊया टाळ्या वाजवून. कारण देवाची प्रीती फार अद्भुत आहे आणि त्या देवाने प्रीती आमच्यावरती येशूच्या नावात केलेली आहे. म्हणून आपण त्या देवाला धन्यवाद 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 दिला पाहिजे. कारण काल उपवास प्रार्थनेचा पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसाबद्दल आपण धन्यवाद देऊया. कारण तो आमचा परमेश्वर, आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. उपवासात तो आम्हाला सांभाळणारा तो आमचा देव आहे. म्हणून आम्ही त्या देवाला धन्यवाद देऊया आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात येशूच्या नामात प्रार्थनेने करूया. या आपण आपले डोळे बंद करून देवाला प्रार्थना करूया की आजचा दिवस त्याची काय मर्जी आहे, त्याची मर्जी आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे आणि त्याचं गौरव करण्याकरिता तो आम्हाला सहाय्य करू दे. या आपण सर्व आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. येशूच्या नामात तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आजचा दिवस तो आम्हाला दाखवला त्याबद्दल धन्यवाद देतो. आजच्या दिवसामध्ये तो आम्हा सर्वांना येशूच्या नामात एकत्र केलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. देवा, जरी आम्हाला चर्चमध्ये जाता येत नाही तरी आम्ही आमच्या घरात बसून तुझी स्तुती, तुझी आराधना करू शकतो आणि इतर माझ्या बहीण भावांसाठी ओझ घेऊ शकतो. कारण ख्रिस्ता, तुझ्या वचनामध्ये आम्हाला नियम तू घालून दिलेला आहे. म्हणून पौलाच्या पुस्तकात पौल म्हणतो, गलती कराच्या पुस्तकामध्ये 6 दुसऱ्या वचनामध्ये की तुम्ही एकमेकांचे ओझे व्हा, म्हणजे ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आज हा ख्रिस्ताचा नियम पूर्ण करण्याकरिता तू आम्हाला सहाय्य केला आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आता आम्ही तुझी स्तुती करत असताना तू आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा, तुझी दया हो दे प्रभू. तुझ्या प्रिय मुलीला तुझ्या स्वाधीन करतो प्रभू. तुझी दासी आहे, तिच्या मुखाला तू स्पर्श कर. तुझी स्तुती, तुझी आराधना करत असताना, गीताच्या द्वारे तुला उंच करत असताना स्वर्गातलं सिंहासन सोडून तू आमच्यामध्ये विराजमान हो आणि तुझं गौरव, तुझं महिमा होऊ दे. पुन्हा एक वार धन्यवाद देतो आणि आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो. तुझी कृपा तू आम्हाला करू. धन्यवाद देत ही सारी प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐकवी त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. 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 धन्यवाद. धन्यवाद. कारण आपला परमेश्वर खूप चांगला आहे. खूपच चांगला आहे. तो आमची आठवण करणार आहे. आमची आठवण तो करतो. आम्हाला आशीर्वाद देणार आहे. आमेन. तो आम्हाला सहाय्य करणार आहे. आमेन. म्हणून प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला देतो. यस. हालेलुया. हालेलुया. स्तुती करू परमेश्वराला. धन्यवाद. धन्यवाद. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन देवा तुला. तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन देवा तुला. तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे सांगू जगाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती अळवू मी देवा तुला, किती अळवू मी ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू रोगाला, येशू रक्त आहे आरोग्याला. वा वा. नाम येशूचे सांगू रोगाला,
आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा माझ्या येशूचा. ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा माझ्या येशूचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या येशूचा. वा हो या जय जय जयकार कराया माझ्या येशूचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोशेस हे मोरला, देव मोशेस हे मोरला, देव मोशेस हे मोरला मोरला, देव मोशेस हे मोरला. अग्निरूपाने दिले दर्शन, नमोडी माता करीतो नमन. अग्निरूपाने दिले दर्शन, नमो
धन्यवाद देवा, थँक्यू आम्ही तुला धन्यवाद देतो. हो लॉर्ड तुझी स्तुती, तुझे आभार मानतो Yes. तुझा परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद देतो. देतो. थँक्यू तुझ्या स्तनात बसणारा आमचा जिवंत देव आहेस. हालेलुया म्हणून तुला धन्यवाद आणि तुला धन्यवाद. धन्यवाद देतो. आम्ही सर्व मिळून तुला उंच करतो. उंच तुझं नाव सर्वोच्च आहे सर्वोच्च. परमेश्वर. तुझं आमच्यावर खूप प्रेम आहे खूप प्रभू. प्रेम आहे. तुझ्या प्रेमासाठी तू आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी हा. दिलास. कारण प्रभू येशू आमच्यासाठी जगामध्ये आला. हो लॉर्ड थँक्यू येशूने आमच्यासाठी रक्त सांडले. हो येशूने आमच्यासाठी आपला प्राण क्रूसावर दिला. Yes. त्याने करून आम्हाला जीवन मिळावं, जीवन मिळा ते आणि भरपूरच. हो लॉर्ड म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. स्तुतीमय तू आमच्या संगती होता. आमेन आराधनाचा समय तुझ्या हातामध्ये आम्ही हा समर्पित करीत हा आहोत. स्वर्गीय आराधना करण्यासाठी प्रत्येकाच्या जीवागंठा तू स्पर्श सहाय्य कर. कर. प्रत्येकाने आत्म्याने भरून तुझी आराधना करा. हो तुझ्या उपस्थितीला त्यांनी स्वतःच्या मध्ये महसूस Yes. करावं प्रभू. असं कार्य प्रत्येका जीवनामध्ये थँक्यू कर. कारण तुझं वचन आहे, हो लॉर्ड जिथे दोघी किंवा तिघी माझ्या Yes. नावाने एकत्र आहे, Yes. त्याचमध्ये मी आहे. आमेन होय प्रभू येशू, तुझी उपस्थिती पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये आमच्यामध्ये आहे. आहे. म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवाद. धन्यवाद देते. तुझी आराधना करते, तुला Yes. उंच तुला Yes. गौरव देते. Yes. कारण तू महान सेनाधीश Yes. परमेश्वर, Yes. आमच्या संगती राहणारा पराक्रमी Yes. वीराप्रमाणे Yes. Yes. आमच्यासाठी लढणारा देव तू आहेस. हालेलुया धन्यवाद देतो. हालेलुया कारण सहाय्य केवळ तुझं आहे प्रभू. यस तू कधीच पक्षपात करत नाहीस प्रभू. कारण पृथ्वी आणि सर्व काही तुझं आहे देव. हो देवा जगात राहणारा प्रत्येक व्यक्ती तुझा आहे. तुझा आहे तर प्रत्येक व्यक्तीने तुझी स्तुती, तुझी आराधना हो. करावी. कारण साऱ्या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर तू तूच आहेस. आहे तूच आहे तू मनुष्याला घडवलंस यासाठी की त्याने तुझं स्तवन करावं. करा आणि तुझं स्तवन करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श करावास पवित्र आत्म्याच्या द्वारे. म्हणून तुला धन्यवाद. थँक्यू लॉर्ड तुझी स्तुती, तुझाच गौरव करते. यस महान गौरवी जिवंत हो, देव, Lord. तुझ्या नावाला धन्यवाद देते. धन्यवाद. तुझी आराधना करते, आराधना तुला उंचवते, तुला गौरव यस यस देते. यस तू आमच्या संगती आहेस म्हणून तुला धन्यवाद. आभार येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून तो ऐकते. आमेन आमेन थँक्यू जीसस. धन्यवाद देवा, तुला आम्ही धन्यवाद देतो. कारण तुझी कृपा आमच्यासाठी महत्वाची आहे. तू आमच्यावर कृपा करणारा, आमच्यावर दया करणारा देव तू आहेस. म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो तुझी आम्ही आराधना करतो. हा पिता आराधनेमध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श करावा स्पर्श कर अशी विनंती करी. यस पिता पवित्र आत्मा तुझं आम्ही स्वागत करू. आमेन आमेन यस ये तू यस आमच्या जीवनामध्ये, या आमच्या हृदयामध्ये या तू आम्हाला स्पर्श कर. या तुझा अभिषेक आमच्यावर होऊ दे. या थँक्यू जीसस. Yes. धन्यवाद देते देव. यस पिता तुझं स्तवन करते, हो लॉर्ड तुझं स्तवन करते, यस तुझी आराधना करते. यस तू महान परमेश्वर आहेस. तू आमची Yes. आठवण करणारा देव आहेस. हालेलुया कारण तू आम्हाला आशीर्वाद देणारा देव आहेस. हालेलुया तुझं भय करण्यास तू आम्हाला शिकव प्रभू. यस हालेलुया. धन्यवाद देते. यस यस तुझी आराधना करते प्रभू. यस कृपेच्या सिंहासनासी मी येतो, प्रभु मी तुझला नमन करीतो. प्रभु मी तुझला नमन करीतो. कृपेच्या सिंहासनासी मी येतो, प्रभु मी तुझला नमन करीतो. प्रभु मी तुझला नमन करीतो. आराधना, कृपेच्या सिंहासनासी मी येतो, प्रभु मी तुझला नमन करीतो. प्रभु मी तुझला नमन करीतो. Thank you, Jesus. Hallelujah.
तुझला नमन करीतो प्रभू मी तुझला नमन करीतो कृपेच्या सिंहासनासी मी येतो प्रभू मी तुझला नमन करीतो प्रभू मी तुझला नमन करीतो देवा तुला आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद देवा तुझी आम्ही स्तुती करतो. स्तुती कर येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ आलो आमेन आमेन विनंतीने प्रार्थना करतो देवा. यस स्तुतीमध्ये आराधनामध्ये तू आमच्या संगती आहेस. हालेलुया. तू आम्हाला सहाय्य केलंस म्हणून तुला आम्ही आमेन धन्यवाद आमेन देतो. आमेन तुझे आभार उपकार मानतो प्रभू. यस तुझा समय आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. थँक्यू तुझ्या दासा तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवतो Yes. प्रभू. नवीन अभिषेकाने भर प्रभू. यस कारण तू तुझ्या सेवकाला तुझ्या रहस्याचा भांडारी केलंस. हालेलुया तुझ्या सेवकाला मी इथे गुस तू आम्हाला कळवितोस यस यस म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवाद. धन्यवाद देते. तुझ्या सेवकाच्या मुखाला कंठाला जिभेला तू स्पर्श यस करतो. कारण याला प्रत्येक शब्द हा तुझ्या आत्म्याद्वारे प्रत्येका जीवनामध्ये कार्य करणारा असा असावा. यस प्रत्येकाला समजणार हृदय दे ऐकणारे कान दे हालेलुया. की त्याने तुझं करून ते वचन ऐकून प्रभू 30 गुणा 60 गुणा 100 पट तिने पीक द्यावं. Thank you. तुझ्या राजाची वाढ करण्यासाठी त्यांना तू Glory. सहाय्य करावं अशी विनंती प्रार्थना करतो. हालेलुया तू आमच्या संगती आहेस म्हणून तुझे आभार मानून आभार. स्वतः तुला स्वाधीन करत आहे प्रभू. वचन वाचण्यासाठी तू मला सहाय्य करते कारण माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तुझ्या आत्म्याकडचा असावा. यस यस आम्ही घटलं जाऊ प्रभू पण आमच्याद्वारे तुझी बढाई व्हावी Yes. असं कार्य प्रत्येक जीवनामध्ये व्हावं. तू माझ्या संगती आहेस म्हणून धन्यवाद देत ही सारी प्रार्थना विनंती आमचा उद्धार करता प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक तुझ्या आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया जय मसीह की जय मसीह प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. जय जयकार असो प्रेज द लॉर्ड हालेलुया या सुंदरशा सहभागितेबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया कारण तो खूपच चांगला आहे. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो स्तोत्राच्या पुस्तकामध्ये स्तोत्र 34 त्याचं 8 वचन परमेश्वर किती चांगला आहे परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवितो त्याचवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. तो पुरुष धन्य. मग त्या पुरुषाने किंवा त्या व्यक्तीने त्या परमेश्वराचा अनुभव घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आम्ही जर त्या परमेश्वराचा अनुभव घेणारे त्याची स्तुती त्याची आराधना करणारे त्याच्या नावाला उंच करणारे तर तो परमेश्वर नक्की आमच्यावरती कृपा करेल. कारण त्याच्या दयाच्या सिंहासनासमोर आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्हाला एक दर्शन हवं असतं. दर्शनाशिवाय काहीच होऊ शकत नाही. मोशाने ती अग्नी पाहिली तो आपलं काम सोडून तो काय काम करत होता तो मेंढरं चारत होता आणि त्याचं लक्ष त्या डोंगरावरती गेलं आणि त्या ठिकाणी त्याला ती अग्नी दिसली पण झुडूप आहे पण झुडू जळत नाही. पण अग्नी आहे. मग हा काय प्रकार आहे हे पाहण्याकरिता तो मोशा त्या डोंगरावरती गेला आणि डोंगरावर गेल्यानंतर त्याने पाहिलं आणि ऐकलं. त्या अग्नीतून देवाचा दूत त्याच्याशी बोलला. त्या अग्नीतून त्या परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि तो परमेश्वर खरोखरच आम्हालाही दर्शन देतो. पण आमचं दर्शन देवासाठी देवाच्या लोकांसाठी आणि देवाच्या कामासाठी असावं अशी आमची पूर्ण आत्म्यापासून तयारी असू द्या. कारण त्या मोशाला परमेश्वराने निवडलं
आणि तो परमेश्वर आम्हाला देखील निवडत आहे. आणि त्याचं निवडणं साधं निवडणं नसतं. मोशाला निवडण्याकरिता परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि आम्हाला निवडण्याकरिता परमेश्वराने आपला शब्द, आपलं नाव येशू दिला. पण उपासना ही आम्हाला करायचीच आहे. आणि उपासना करण्याकरिता त्या परमेश्वरात उपासक पाहिजे असतात. मग ही उपासना आम्ही करतो का? जी देवाला आवडणारी, देवाने आम्हाला निवडला आहे आणि निवडलेले लोक त्या परमेश्वराची उपासना खरोच आत्म्याने, खरेपणाने करत आहेत का? म्हणून त्या परमेश्वराने खरे उपासक शोधण्याकरिता, खरे उपासक निवडण्याकरिता त्या येशूला जगात पाठवलं. मग प्रियानो, त्या येशूने दिलेला नियम, येशूने दिलेल्या आज्ञाचं पालन कोण करत आहे? आम्हाला करायचं आहे. मोशाला निवडलं, मोशा गप बसला नाही. आपली कमी घटी जी काही होती त्याने देवाला सांगितली. देव त्याच्याशी बोलत होता, देव त्याला निवडत होता, देव त्याला सांगत होता. पण त्या मोशाने आपल्या काही मनात लपून ठेवलं नाही. देवाला सर्व गोष्टी माहित आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय आहे हे देखील त्याला माहित आहे. आम्ही त्याचे कसे उपासक आहोत हे देखील त्याला माहित आहे. मग मोशाने प्रांजलपणाने देवाला सांगितलं, मला बोलता येत नाही. पण देवाने त्या मोशाला निवडलं. मग आता देवाची जी निवड असते ती काही चुकीची असते का? मग आम्ही देखील कधी कधी म्हणतो की देवाने मला निवडलं आहे, पण निवडलेलं जीवनच आमच्यामध्ये नाही आहे. निवडलेलं जीवन कसं असतं? त्या जीवनाला सोडून नसतं. आणि ते जीवन कोण असतं? येशू असतो. म्हणून येशू तुम्हाला मला स्पष्ट सांगतो, योहानाच्या पुस्तकामध्ये त्याचा 15वा अध्याय, त्याचं 16 वचन, तुम्ही मला निवडले नाही, तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हास निवडले. तर येशू म्हणतो, मी तुम्हास निवडले तुम्हास नेमिले आणि तुम्हाला नेमले. ह्यात हेतू हा की ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने माझ्या पित्याकडे मागाल, माझ्या नावाने पित्याकडे मागाल, ते तुम्हास द्यावे. ते पित्याने तुम्हास ते द्यावे. मग ही निवडण्याची पावर, नेमणूक करण्याची पावर त्या देवाने येशू ख्रिस्ताला दिली. आणि त्या येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला अंधारात ठेवलं नाही. आणि तो येशू ख्रिस्त या जगात आला. बायबल सांगतं प्रिया, योहानाचा 4था अध्याय आणि त्याचं 23 आणि 24 वचन, तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने, आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करते, पिता आणि त्या देवाची उपासना करते. अशी वेळ येत आहे, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण असे आपले उपासक असे आपले उपासक असावे, अशीच पित्याची अशी त्या पित्याची आणि त्या देवाची इच्छा आहे. देवात्मा आहे आणि त्याच्या उपासक आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. मग प्रियानो, आज आम्ही त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने करत आहोत का? मग उपासना म्हणजे काय? तर त्याच्या सानिध्यात राहणे. मग त्याच्या सानिध्यात राहण्याकरिता आम्ही काय करतो? महिन्याचे 3 दिवस उपवास आणि प्रार्थना करतो. मग आता उपवास आणि प्रार्थना आमची असतात, तर आम्ही आमच्या घरामध्ये ठरवत असतो की या दिवशी आमच्या चर्च मध्ये उपवास आणि प्रार्थना आहे.
आणि त्याची आपण तयारी करतो. ही तयारी फक्त आपली शरीरातला आहे. शरीरातली तयारी नको तर आत्म्यातली तयारी हवी आहे. कारण त्याचे उपासक कसे असावे? आत्म्याने खरेपणाने त्याची उपासना करणारे असावे. अशी कोणाची इच्छा आहे? देवाची. देव जो पिता, ज्या पित्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जे नाव येशू दिलं, तोच आम्हाला सांगतो, तोच आम्हाला निवडतो. मग प्रियानो, त्याने जर आम्हाला निवडले तर आमच्यामध्ये एक उपासना करण्याची, एक भक्ती करण्याचं एक जीवन असलंच पाहिजे. आणि आज ते जीवन आमच्यामध्ये आहे का नाही हे आपण बघायचं आहे. आम्ही उपास करतो, हे आमचे उपास कसे आहेत? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काही अंधारात ठेवलेलं नाही. त्याने पित्यापासून जे ऐकलं आहे ते आम्हाला त्याने जाहीर सांगितलेलं आहे. आणि ते पण कसं सांगितलेलं आहे? वचनातून सांगितलेलं आहे. कारण मत्तीयाचं पुस्तक आहे, त्याचा 5वा अध्याय, त्याच्या 16 वचनात काय म्हणतो येशू? त्याप्रमाणे तुमचा प्रकाश, त्याप्रकारे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या. त्याने तुमचे सत्कर्मे पाहून, त्याने तुमचे सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. कुणाचे गौरव? स्वर्गीय पित्याचे गौरव. मग त्या स्वर्गीय पित्याने जर त्या मोशाला दर्शन दिलं, त्या मोशाला निवडलं आणि मोशाला निवडून उपासनेचं जीवन दिलं, तर प्रियानो, तो तुम्हाला मला येशूच्या नावात, येशूच्या द्वारे निवडून आपले उपासक करतो. मग आम्ही त्याचे उपासक कसे असले पाहिजे? म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव व्हावे. मग त्या पित्याचे गौरव होण्याकरिता आपल्याला उपासनाची अत्यंत गरज आहे. मग आम्ही उपास करतो, देवाच्या सानिध्यात जातो. पण आमचे उपास देवाला आवडतात का? आमचे उपास कसे आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या शिष्यांना सांगितलं कसे उपास. मग त्याच पुस्तक 6वा अध्याय 16 वचनापासून, तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लान मुख होऊ नका. कारण आपण उपास करतो असे लोकांनी दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करता. बघितला तुम्ही एखाद्याचा उपास असल्यानंतर त्याचं तोंड कसं होतं? आणि तोंड असं तर करतो, याला पण सांगतो, त्याला पण सांगतो माझा उपास आहे. प्रियानो, हा उपास सांगून तुमचा उपास घडणार नाही. कारण तुमच्या उपास राहण्याने त्या परमेश्वराला तुम्ही काय देणार आहात? कारण ती उपासना परमेश्वराने दिलेली आहे, पण तुमच्या उपासाने ती उपासना घडू शकत नाही. उपास याचा अर्थ आहे की परमेश्वराच्या सहवासात राहणे. मग आम्ही कितपत त्या परमेश्वराच्या सहवासात राहतो? मग परमेश्वराच्या सहवासात राहण्याकरिता आमचे उपास देवाला मान्य असतील का? आम्ही शरीराला पीडा देतो, आम्ही आमचं तोंड विद्रूप करतो, उपासनाला भूक लागते, भुकीपोटी राहतो आणि आपल्या चेहऱ्यावरती अगदी नाराजगी तयार होते. भूक लागलेली असते, आतडी त्याची कळवळतली असते. प्रियाने, हे उपास देवाला आवडत नाही. म्हणून पुढे त्यांनी काय म्हटलंय? मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव. मी बघतो तर कोणाच्या डोक्याला तेल पण नसतं. आपले तोंड धु अशा हेतूने की तू उपास करत आहे. हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तदर्शी पित्याला दिसावे. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल. आता उघडपणे ते प्रतिफळ मिळण्याकरिता त्या प्रभूच्या इच्छेतले उपास आमचे आहेत का? त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या परमेश्वराच्या सानिध्यात जातो का? जो आकाश पृथ्वीचा निर्माण करता देव,
त्याची उपासना, त्याची आराधना करणारे लोक आज या जगात खूप कमी आहे. फक्त दिखावा चाललाय, दिखावा. आणि दिखावा त्या परमेश्वराला आवडत नाही. म्हणून प्रियानो, आपल्याला दिखावा नको. देवाला आवडणारा उपासक बनायला पाहिजे. देवाची इच्छा पूर्ण करणारे उपासक असले पाहिजे. मग आज आपण बघूया आमचे उपास कसे असावे. आम्ही जे उपास करतो ते देवाला आवडतात का बघूया. जर आपण यशाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे 58 अध्याय वाचा बरं. 3, 4, 5, 6, 7, 8. आम्ही उपास करतो आम्ही उपास करतो हे तू का पाहत नाहीस. हे तू का पाहत नाहीस. आम्ही आपल्या जीवास पीडा देतो आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाही. ती तू का लक्षात आणत नाहीस. पहा, पहा, आपल्या उपासाच्या दिवशी आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता. आपले कामकाज चालवता. तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करा. काबाड कष्ट करून घेता. पहा, पहा, तुमच्या उपासांचा परिणाम तुमच्या उपासांचा परिणाम तो असा होतो असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करीता तुम्ही त्यावेळेस कटकटी करता व दुष्टपणाने आणि दुष्टपणाने ठोसाठोसी करता. ठोसाठोसी करता. तुमचा शब्द घरात भांडण होतं, घरात वाद होतो, घरात विवाद होतो आणि आम्ही भोवनात येतो आणि म्हणतो की माझे उपास आहे. प्रियाने, या बोलण्यात पण ठोसाठोसी, वागण्यात पण ठोसाठोसी, बसता उठता ठोसाठोसी, या आम्ही जीवन असं जगतो आणि उपासनेमध्ये हजर राहतो. ही उपासना देवाला आवडेल का. हा उपास देवाला आवडेल का. पुढे वाचा. तुमचा शब्द उद्वलोकी ऐकू तुमचा जावा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही का. तुमचे हल्लीचे उपास आहेत असं आहे की नाही. मला पसंत पडणारा असा हा उपास आहे का. असा हा उपास आहे का. मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी, मनुष्याच्या जीवाला पीडा व्हावी, असा हा तुमचा उपासाचा दिवस असा हा तुमच्या उपासाचा दिवस आहे काय. आहे काय. प्रश्न चिन्ह आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून आमच्यासाठी प्रश्न चिन्ह आहे का. पुढे. लवाळ्यासारखे आपले डोके लवविणे, लवाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट गोंताट व राग पसरणे याला उपास म्हणतोस. याला तो उपास म्हणतोस. आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवांच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे. हाच मला पसंत पडणारा उपास नव्हे काय. तू आपले अन्न भुकेल्यांना देवे. तू लाचारांना व निराश्रितांना, तू लाचार जे आहेत, निराश्रित आहेत, त्यांना तू आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये. आता आम्ही येतो बांधवाला तोंड पण लपवून प्रार्थनेला येतो. असे कितीतरी आहे. हाच तो उपास नव्हे काय. हा तो उपास नव्हे काय. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल. तुझी जखम लवकर बरी होईल. तुझी नीतिमत्ता तुझ्या पुढे चालेल. परमेश्वराचा गौरव तुझा पाठी राखावे. तेव्हा तू हाक मारशील परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणे हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, तरच या सर्व गोष्टी परमेश्वराला मान्य होतील. हे तुझे उपास आहेत का असे. मग आम्ही आपल्याला सुधारायला पाहिजे. आम्ही काय करतो. उपाशी राहतो. या उपाशी राहण्याला अर्थ नाहीये. बायबल आम्हाला जे सांगतं त्याप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे. आणि हे आचरण जर आम्ही करत नाही तर आमचे उपास देवाला आवडत नाही. हा भाग झाला उपासाचा. आता प्रार्थना. आम्ही देवाला प्रार्थना करतो. ती प्रार्थना देवाला पसंत आहे का, देवाला आवडते का,
ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचते का, हा जरा आपण बारीक विचार करायचा आहे. आम्ही उपासाला आलो, प्रार्थनेला आलो असं म्हणतो, पण प्रियानो प्रार्थनेचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या प्रार्थनेचं महत्व कळत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजणार नाही. मग प्रार्थनेला ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो तर आमचं एकत्र येणं कसं असलं पाहिजे. आम्ही प्रार्थनेला ज्यावेळेस एकत्र येतो भुवनामध्ये, आता तर आज आपल्याला भुवनामध्ये नाही, आपण घरामध्ये आहोत, कारण अशी परिस्थिती आली. आम्ही घरात देखील त्या परमेश्वराबद्दल बोलू शकतो, परमेश्वराबद्दल सांगू शकतो, त्याचं प्रेम आम्ही प्रगट करू शकतो, त्याची निवड काय आहे ती आम्ही सांगू शकतो, कारण ते काम परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. जर आम्ही निवडलेले लोक आहोत तर आपल्याला आपल्या घरात बसून देखील हा निरोप जो देवाचा आहे लोकांपर्यंत गेला पाहिजे. देवाचे खरे उपासक कसे असले पाहिजे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे. हे प्रथम कर्तव्य देवाने आम्हाला निवडलंय आणि निवडून आम्हाला हे काम दिलेले सोपवलंय आणि ते आपल्याला करायचंय. मग प्रियाला आम्ही प्रार्थना विषय आता थोडं बघूया. उपासाबद्दल आम्ही ऐकलं, आता आम्ही प्रार्थनेबद्दल थोडासा विचार करूया. उपास आणि प्रार्थना. उपास म्हणजे देवाच्या सहवासात कसं यावं, कसं राहावं, ही उपासना काय हे आपण उपासाबद्दल ऐकलं. आता आम्ही प्रार्थनाबद्दल ऐकणार आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना कराव्यास उभं राहतो किंवा एकत्र येतो तर आमचं प्रार्थनेला येणं कसं असलं पाहिजे. आणि आम्हाला कोणी यांनी त्याने शिकवलेलं नाहीये, आम्हाला येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताचे बोल हे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये रुजले पाहिजे, कारण ते त्याच्यापासून आलेला एक आत्मिक बीज आहे. आणि येशू ख्रिस्त एक अविनाशीपणाचं बीज आहे, अविनाशीपणाचं बीज आहे. ते बीज कधीच संपत नाही. असलं बीज त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला सर्व जगाला दिलेला आहे. आणि जो त्याच्याकडे जातो, जो त्याचा स्वीकार करतो, जो त्याच्या नावावरती विश्वास ठेवतो, ते बीज कधीच खराब होत नाही. ते अनेक वाढतं, 30 पट 60 पट आणि 100 पट पीक देणार बीज होतं. प्रियानं हे आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून आता आपण बघूया की प्रार्थना करत्या वेळेस आम्ही कसं एकत्र येतो. बायबल सांगत आहे प्रियानो, मार्कचं पुस्तक आहे त्याचा 11वा अध्याय, त्याच्या 24 वचनापासून आपण वाचूया आणि ऐकूया. म्हणून मी तुम्हाला सांगतो. कोण सांगतोय? येशू ख्रिस्त सांगतोय. म्हणून म्हणायचं कारण काय? कारण आम्ही म्हणून या शब्दाला समजत नाही. म्हणून म्हणजे आम्ही आपल्या वाकडे तिकडे कसं पण येतो. प्रार्थनेला आम्ही कसं पण येतो, काही पण घेऊन येतो. हे देवाला आवडत नाही, म्हणून तो म्हणतो. काय म्हणतोय? म्हणून म्हणजे आपल्याला शिकायचंय. म्हणून बघा, तुम्ही असं करताय ना, म्हणून तुम्हाला म्हणून म्हणतोय. काय म्हणतोय? म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे. असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी जेव्हा तुम्ही उभे राहून प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा. अशासाठी तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुमच्या अपराधांची क्षमा करावी. आता किती लोकांना वाटतं की माझ्या अपराधांची क्षमा होऊ नये. सर्वांना वाटतं की माझ्या अपराधांची क्षमा व्हावी. मग जर आपल्या अपराधांची क्षमा व्हावी अशी जर आमची इच्छा आहे प्रांजळपणाने, तर प्रियानो आम्ही आपल्या भावाला तोंड लपवू नये, आपल्या आई वडिलांमध्ये विरुद्ध बोलू नये, आपल्या बहिणी विरुद्ध बोलू नये, आपल्या शेजाऱ्या विरुद्ध बोलू नये. जगामध्ये आम्ही राहतो तर सर्वांशी प्रेमळपणाने राहावं, कारण आमचा देव प्रेमळ आहे. आणि त्याच प्रेमळ परमेश्वराने ते प्रेम, ती प्रीती येशू आम्हाला दिलेली आहे. आणि तो येशूच तुम्हाला मला शिकवतो, सांगतो की काय सांगतो? की तुम्ही एकमेकांना काय करा? क्षमा करा.
जशी मी तुम्हावरती प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. प्रीती करा. कारण माझी प्रीती कशी आहे? कशी आहे? तुम्हाला घेण्यासारखी आहे. म्हणून त्याने स्पष्ट म्हटलेलं आहे योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये 12 वचनात सांगितलेलं आहे, जशी जसे मी तुम्हावरती प्रीती केली तशी तशीच एकमेकांवर तुम्ही प्रीती करावी. एकमेकांवरती प्रीती अशी करावी माझी आज्ञा आहे. अशी माझी आज्ञा आहे. आणि ही आज्ञेचं पालन आम्हाला करायचं आहे. मग प्रियानं आज जरा बारीक विचार करा की आम्ही असं प्रार्थनेला येतो की देवाला आवडेल का? मनाबद्दल कोणासाठी राग ठेवतो, वैर ठेवतो, कपट ठेवतो, निंदा ठेवतो, कोणाबद्दल कुचकं पाचकं बोलतो आणि आम्ही प्रार्थनेला येतो. हे आमचं प्रार्थनेला येणं हे देवाला आवडेल का? नाही. आणि नाही आवडेल ना तर आपलं जीवन ही देवाला आवडणार नाही. Yes. आम्ही देवाकडे प्रार्थना करणारे लोक नाहीये. हो. आणि जर आम्ही असे आहोत आणि नंतर येऊन म्हणतो की मी पापी आहे, देवा मला क्षमा कर. अरे तू किती वर्षापूर्वी आपलं पाप कबूल केलेलं आहेस, देवाने तुला निवडलेलं आहे आणि तू येऊन म्हणतो की मी पापी आहे. मग तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे त्याची तू आठवण केलीच नाहीये. आणि जर तू पापी म्हणतोस आणि प्रार्थना करायला बसतोस तर तुझी देव प्रार्थना ऐकेल का? नाही. कारण बायबल सांगतं योहानाच्या पुस्तकामध्ये त्याचं 9वा अध्याय त्याचं 31 वचन, आपल्याला ठाऊक आहे आपल्याला ठाऊक आहे की की देव पापिष्ट लोकांचे ऐकत की नाही. देव पापिष्ट लोकांचे ऐकत नाही. जर कोणी देवभक्त जर कोणी देवभक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे त्या देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तत नाही, वर्ततो हा. त्याचेच तो ऐकतो. ज्या देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करीतो त्याच्याप्रमाणे त्या देवाच्या इच्छेचं पालन करतो त्याप्रमाणे तो ऐकतो, त्याच परमेश्वर ऐकतो. मग प्रियानो, आम्ही ज्या ज्या वेळेस येऊ त्या त्याच वेळेस म्हणून मी पापी आहे, मी पापी आहे, मी पामर आहे, मी असं आहे, मी तसं आहे. प्रियानो, ती गोष्ट देवाला आवडत नाही. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून येशू ख्रिस्त एकदाच त्या क्रूसावरती अर्पण झाला. त्याच्या निष्कलंक रक्ताने आम्ही शुद्ध झालो, आमच्या पापांची क्षमा झाली. मग प्रियानं आम्ही वारंवार का म्हणावं मी पामर आहे, मी पापी आहे? प्रियानं एकदाच पाप कबूल करून द्या आणि सोडून द्या. आणि मनामध्ये कोणा भावाबद्दल बहिणीबद्दल एवढूच देखील काही ठेवू नका. आणि जर तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये कुठल्या भावाबद्दल बहिणीबद्दल काही जरा जरी कपट असेल तर तो तुमची प्रार्थना ऐकणार नाही आणि तो तुम्हाला क्षमा करणार नाही. मग प्रियानो, जर त्या परमेश्वराने आम्हाला क्षमा करावी, त्या परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकावी अशी जर आमची इच्छा आहे तर आम्ही त्या परमेश्वराला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग तो आमची प्रार्थना नक्कीच ऐकेल आणि नक्कीच तो आम्हाला उत्तर देईल. कारण त्या आम्हाला निवडणारा कोण आहे? येशू आहे. आणि त्याने जर म्हटलं की तुम्हाला मी निवडलं आहे, तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हास नेमलं आहे, यात येतो आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे मागाल त्या पित्याने तुम्हास ते द्यावं. धन्यवाद. मग असला जर आमचा प्रेमळ परमेश्वर आहे, आम्हाला आत्म्याने शिकवत आहे, मग त्या आत्म्याची शिकवण आम्ही घेतली पाहिजे की नाही? या बुद्धी आणि विचाराकडे जाऊ नका. बुद्धी, विचार, कल्पना ह्या कल्पना आहेत, विचार विचार आहे, पण आत्मिकताची वचनातली आहे तो एक सरळ वे आहे आणि त्या सरळ वेचं, त्या सरळ रस्त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. आणि त्या येशूने जे आम्हाला शिकवलंय तसंच आम्ही करायचं. म्हणून तो एका ठिकाणी काय म्हणतो योहान 16:24 मध्ये, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. म्हणून कलसीकराच्या पुस्तकात आम्ही वाचतो 3रा अध्याय 17 वचनामध्ये, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करा ते सर्व प्रभू येशूच्या नावात करा आणि त्याच येशूच्या द्वारे देव जो पिता याचे उपकार स्मरण करा. अशा प्रकारे जर आम्ही त्या देवाच्या चरणाजवळ येतो आणि येशूच्या नावात त्या देवाकडे प्रार्थना करतो तर नक्कीच आमचे उपवास आणि आमची प्रार्थना तो मान्य करेल आणि आम्हाला तो आशीर्वाद देईल.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाला धन्यवाद देऊया, टाळ्या वाजून त्याचा गौरव करूया, कारण तो आमच्याशी बोलला आहे. त्यांनी आमची वचनाने भेट घेतलेली आहे आणि त्यांनी आज आम्हाला शिकवलं आहे आणि आम्ही आज जो शिकलो आहे तर प्रियानो त्याच्या आज्ञेचं पालन करून त्याचे खरे उपासक बनून त्या देवाला गौरव दिला पाहिजे आणि त्या देवाची महिमा बनली पाहिजे. म्हणून आता आपण प्रार्थना करूया आणि त्या परमेश्वराला हाक मारूया. देवा मी तुला धन्यवाद देतो, आभार मानतो, उपकारस्तुती करतो. आजच्या संपूर्ण भक्तीचा तू चालक मालक झालास. हो देवा. जरी आम्हाला उपवास प्रार्थना करिता आज दुसरा दिवस भुवनामध्ये जाता आलं नाही, पण आम्ही ज्या घरामध्ये राहतो त्या घरात तुझी उपासना करण्याचा सुंदर समय तू आम्हाला दिलास. धन्यवाद. तू पवित्र आत्म्याने आमच्यामध्ये उपस्थित होऊन तू वचनाने आमची भेट घेतलीस, वचनाने तू आमच्याशी बोललास, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्या ज्या कानाने तुझं वचन ऐकत आहे, ऐकलं आहे, त्या सर्वांसाठी देवा मी येशूच्या नामात तुझ्याकडे नम्रतेने प्रार्थना करतो, कारण तू नम्रतेची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आम्ही तुला विनंती करतो, कारण तू आमची विनंती ऐकणारा आमचा देव. मग तुझे उपासक कसे असावे, त्यांचे उपास कसे असावे, ते तुझ्या चरणाजवळ कसे यावे, हे आज तू वचनाने आमचे कान उघडणी केले, आमच्या हृदयात हात घातला, आमचे विचार बदलवले. त्याबद्दल मी तुझा दास या नात्याने तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझे उपकारस्तुती करतो. माझ्या प्रत्येक बहीण भावासाठी प्रार्थना करतो की या जगात आहेत ते तुझे उपासक आहेत, उपासना करत आहेत, तुझी स्तुती आराधना करत आहेत. त्या सर्वांसाठी देवा ती नम्रतेने तुला प्रार्थना करतो, तुझी कृपा तुझी दया प्रत्येकावर असू दे. या जगामध्ये जे काही प्रभू चालला आहे तुला ठाऊक आहे. तुला सर्व तुझे भक्तजन, तुझे विश्वासणारे लोक तुझ्याकडे येशूच्या नावात प्रार्थना करत आहे, कारण तू आमची प्रार्थना ऐकणारा देव. सर्व व्हायरस, कोरोना व्हायरस हे नष्ट होऊ दे, निकाम होऊ दे. त्याच्याकरिता प्रयोगशाळा आहेत, त्यामध्ये त्याचं औषध, त्याचं लसीकरण लवकरात लवकर येऊ दे. लहानापासून तर जरट म्हाताऱ्यापर्यंत ते लसीकरण जे शरीरासाठी पाहिजे ते मिळू दे तुझ्या मर्जीने. आत्मिक जीवनासाठी, आत्मिकता वाढण्याकरिता तो आत्मा येशू आम्हाला दिलेला आहे. आम्ही विश्वास ठेवतो की आमची संपूर्ण जीवन ख्रिस्त येशूच्या नावात सुरक्षित आहे. तर जर ख्रिस्त येशू मध्ये आम्ही आहोत तर नवीन उत्पत्ती आहोत, जुने ते होऊन गेले आहे अशी वचनाची खरी महती आम्ही आमच्या जीवनात घ्यावी, घेत राहावी आणि तुझं गौरव करावं अशी दया होते. या जगात तुला जे विश्वास करत नाही, तुझ्याकडे वळत नाही, त्या माझ्या बहीण भावांसाठी प्रार्थना करतो की ते तुझ्याकडे वळावे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, देवापासून आलेला शब्द हा त्यांनी मान्य करावा आणि तू त्यांचा स्वीकार करावा, तू त्यांना आशीर्वादित करावं अशी तुझ्याकडे प्रार्थना विनंती. तुझी कृपा द्या. पुन्हा एक वार धन्यवाद देत माझ्या सर्व गोर गरीब माझ्या बहीण भावांची तुझ्या चरणी आठवण करतो. पोलीस यंत्रणा संपूर्ण जगभरात, आमच्या भारत देशात कान्याकोपऱ्यात प्रभू डोळ्यात तेल घालून सेवा करत आहे. सर्वांचं कुटुंब, सर्वांचं जीवन तुझ्या स्वाधीन करतो. सर्व अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कृपा असू दे. तसेच आमच्या मिलिटरी मध्ये असलेले सैनिक त्यांच्यावर तुझी कृपा. आज कोरोना व्हायरस नि जे पीडित आहेत, पेशंट आहेत, त्यांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स, वाईट बॉय, आया, सर्व वैद्यकीय सेवा या सर्वांना तुझ्या स्वाधीन कर. देवा तुझी कृपा, तुझी दया पवित्र आत्म्याच्या द्वारे येशूच्या नावात असू दे. त्यांचा जीव, आत्मा, प्राण सुरक्षित ठेवणारं नाव
येशू तुझा हो आहे, माझ्या देवा. कारण तू सर्वांवर प्रेम करणारा आमेन. हालेलुया. प्रभू येशू. हो देवा. तू शब्द, तू आत्मा, तू जीवन, तू सर्वस्व आहे. येस. म्हणून तू म्हणतो की तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव व्हावं. गौरव. खरोखरच तू आमचा गौरवी आमेन. परमेश्वर, हालेलुया. सर्व मानवजातीचा देव. हो येस. देवा, येणाऱ्या दिवसामध्ये सर्वकडे आनंदाची बातमी आमेन. व्हावी हालेलुया. आणि सर्व रोगी बरे व्हावे, हो येस. हे व्हायरस नष्ट व्हावे, हा माझ्या देवा. असं लसीकरण निघू दे. येस. आणि तुझं गौरव, तुझं महिमा. हो. आभार मानत, उपकार स्तुती करत, धन्यवाद देत माझ्या सर्व विश्वासी बहीण भावांसाठी, सेवकांसाठी प्रार्थना करतो. कान्या कोपऱ्यामध्ये सेवा करत आहे, त्यांच्या सेवेला फलद्रुप्ती येऊ दे. त्यांच्या सेवेमध्ये देवा तुझ्या पवित्र आत्म्याला मोकळीक मिळू दे हा. आणि त्यांच्या कर्वे खूप लोक वाचू दे. येस. सर्वजण सर्वत्र पश्चाताप करू हो दे. देवा. हालेलुया. खरं दिवस बिकट आहे. आज आम्ही पाहतो की ज्यांच्या हातावरती पोट आहे त्यांची दशा काय झाली. हो देवा. तू सर्वांची काळजी घेणारा परमेश्वर हो आहे, माझ्या देवा. सर्वांना पुरवणारा तो देव हो आहे. देवा. हालेलुया. कशाविषयी चिंतक राहत होऊन नका. काय प्यावे, काय ल्यावे याची चिंता करत बसू नका. हो देवा. प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवा. परराष्ट्रीय लोक जे मिळवण्यासाठी धडपड करतात, पण तुमच्या देवाला ठाऊक आहे तुम्हाला कशाची कशाची गरज गरज आहे. आहे. हा परमेश्वरा, तुला सर्वांची काळजी आहे, हो देवा. म्हणून मी तुला धन्यवाद. धन्यवाद. भारत देश, महाराष्ट्र याला चालवणारे सर्व मंत्री महोदय, सचिव, पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री या सर्वांना तुझ्या स्वाधीन हो कर. देवा. कृपा दया असू दे आणि येशू हे नाव त्यांच्या जीवनात देखील कार्य करावं अशी तुझ्याकडे प्रार्थना. हो देवा. कारण तू सर्व राष्ट्रांवरती प्रेम करणारा, आमेन. हालेलुया. सर्व मानव जातीवर प्रेम करणारा देव. हो येस. मग धन्यवाद देत आम्ही एक मनाने, एक विश्वासाने तुझे आभार प्रदर्शन करत, उपकार स्तुती करत ईशाही प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. प्रभू येशू. प्रभू येशू रक्त जय, प्रभू येशू रक्त जय, येशू रक्ताचा जय जयकार असो. प्रभूची शांती तुमच्या बरोबर असो, आमेन. या जगातील प्रत्येक मानव जाती बरोबर असो, कारण तो सर्वांवर प्रेम करतो. हालेलुया. येशूचं नाव. आमेन. आमेन.